नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तेजस स्टुडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत की अँप्लिफायर म्हणजे काय आणि त्याचं बेसिक कार्य आणि विशेषतः इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग अँप्लिफायर काय असतो ते, तसेच ओपॅम्पचे गुणधर्म सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत। आता अँप्लिफायर म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा सर्किट जे सिग्नलची ताकद वाढवण्यासाठी वापरलं जातं। सरळ भाषेत सांगायचं झालं तर छोट्या सिग्नलला मोठं करणं हेच अँप्लिफायरचं नेमकं काम आहे। तर आता आपण मोबाईलमध्ये एखादं म्युझिक ऐकतो तेव्हा काय होतं, तर स्पीकरमधून जो आवाज येतो तो आपल्याला अँप्लिफाय करून मिळालेला असतो किंवा तो मोठा होऊन आपल्याला मिळालेला असतो। तर या अँप्लिफायरचे आपल्याला 3 प्रकार पाहायला मिळतात। एक आहे ते व्होल्टेज अँप्लिफायर, दुसरा आहे करंट अँप्लिफायर व तिसरा आहे पॉवर अँप्लिफायर। तसेच आपल्याला ऑपरेशनल अँप्लिफायर सुद्धा पाहायला मिळतात। चौथा टाइप आहे तो ऑपरेशनल अँप्लिफायर्स, हे आपल्याला पाहायला मिळतात। अँप्लिफायर मध्ये आपल्याला इनपुट सिग्नल दिला जातो आणि त्याला डीसी पॉवर सप्लाय ही दिला जातो। या पॉवर सप्लायच्या मदतीने इनपुट सिग्नल अँप्लिफाय होतो आणि आउटपुटला तो मोठा सिग्नल आपल्याला मिळतो। हे सगळं एक ऑपरेशनल ओपॅम्प जो आहे त्याच्या आयसीच्या मदतीने आपण ते करू शकतो। कसे दिसतात म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काही अशा टाइपचे आपल्याला अँप्लिफायर्स पाहायला मिळतात। याच्यामध्ये आपल्याला एक नॉन इन्व्हर्टिंग इनपुट असतं, त्याला प्लस साइन असतं। तसेच निगेटिव्ह साइनला आपण इन्व्हर्टिंग इनपुट म्हणू शकतो। म्हणजे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग असे दोन इनपुट्स इथे आपल्याला पाहायला मिळतात। तसेच याला पॉझिटिव्ह सप्लाय आहे, एक निगेटिव्ह सप्लाय पाहायला मिळतो व आउटपुट आपल्याला Vout गेनच्या स्वरूपात पाहायला मिळतं। म्हणजे काय आहे की या अँप्लिफायरला आपण कोणता एखादा सिग्नल दिला, एखादा सायनोसॉइडल वेव्ह जर आपण दिली तर ती आपल्याला अँप्लिफाय होऊन पाहायला मिळते। म्हणजे आउटपुट मध्ये आपल्याला ती अँप्लिफाय होऊन पाहायला मिळते। तर आता आपण जाणून घेणार की इन्व्हर्टिंग अँप्लिफायर म्हणजे काय। तर यामध्ये काय होतं, इन्व्हर्टिंग अँप्लिफायर मध्ये आता इन्व्हर्टिंग अँप्लिफायर मध्ये आपल्याला जसं की इथे तुम्ही पाहतात की आपण काय केलेलं आहे की इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपण काहीतरी एक व्होल्टेज सोर्स जोडलेला आहे व नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपण काय केलंय, ग्राउंड केलेलं आहे। ज्यावेळी आपण इन्व्हर्टिंग टर्मिनलला काही सिग्नल देऊ, काही आपण एक सायनोसॉइडल वेव्ह देऊ, त्यावेळी आपल्याला Vout मध्ये ही सिग्नल अँप्लिफाय होऊन मिळणार आहे। पण याच्यामध्ये काय होणार आहे तर ते आपल्याला निगेटिव्ह स्वरूपात मिळणार आहे। म्हणजे काय होणार आहे की फेजर डायग्राम मध्ये आपल्याला ती निगेटिव्ह वस्तू स्टार्ट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे आपल्याला इन्व्हर्टिंग अँप्लिफायर मध्ये पाहायला मिळतं व याचा गेन आपल्याला मायनस R/Rin मध्ये पाहायला मिळतो, RF/Rin मध्ये पाहायला मिळतो। कारण की का निगेटिव्ह का, तर आपण इन्व्हर्टिंग टर्मिनलला इनपुट सिग्नल दिलेला आहे। या उलट आपल्याला नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल मध्ये काय पाहायला मिळतं, तर नॉन इन्व्हर्टिंग अँप्लिफायर मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की नॉन इन्व्हर्टिंग अँप्लिफायर मध्ये आपल्याला काय केलेलं आहे, आपण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपण काहीतरी इनपुट सिग्नल दिलेला आहे व इन्व्हर्टिंग टर्मिनल हे ग्राउंड केलेलं आहे। इथे आपला पॉझिटिव्ह सप्लाय आहे, इथे निगेटिव्ह सप्लाय व हे Vout आहे आपलं। तर इथे काय केलंय आपण, तर नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपण काहीतरी इनपुट सिग्नल दिलंय। ज्यावेळी आपण
सायनोसॉइडल व्ह्यू मध्ये आपण काहीतरी इनपुट सिग्नल देतो, त्यावेळी आपल्याला तो व्ही आउट मध्ये आपल्याला एम्प्लिफाय होऊन पाहायला मिळतो व त्याचा गेन जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला ही व्हॅल्यू RF इन अपॉन R इन याच्यामध्ये मिळते. म्हणजे काय आहे तर व्ही आउट जो आहे आपल्याला या नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला जो इनपुट सिग्नल दिलाय तो पॉझिटिव्ह मध्ये असल्या कारणाने आपल्याला तो पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला आउटपुट पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपल्याला डिफरन्स इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल मध्ये पाहायला मिळतो. ओपॅम्प जो परिपूर्ण आहे त्याच्यात काही गुणधर्म असतात, जसं की इन्फायनाइट लूप गेन असतो. म्हणजे इनपुट सिग्नल किती छोटा असला तर काय होतं तो आउटपुट आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो. तर इन्फायनाइट इनपुट इम्पिडन्स वर आधारित आपल्याला काय आहे तर कोणताही करंट त्याच्यातून आपण पास केला जात नाही. त्याचबरोबर झिरो आउटपुट इम्पिडन्स आहे. या आउटपुटवर काय होतं तर सिग्नलला कोणताही अडथळा इथे येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. तसंच झिरो ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय तर हे दोन्ही इनपुट्स जर समान असतील तर आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला नेहमी झिरोच मिळणार आहे. काय मिळणार आहे तर झिरो मिळणार आहे. हे सर्व गुणधर्म आपल्याला ऑपरेशनल एम्प्लिफायर मध्ये पाहायला मिळतात. जसं की खूप सारे एम्प्लिफायर आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला 741 हा एक आयडियल ओपॅम्प पाहायला इथं मिळतो. तर मित्रांनो आज आपण शिकलो आहोत की एम्प्लिफायर म्हणजे काय, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर म्हणजे काय, नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर म्हणजे काय व ओपॅम्पचे थोडेफार गुणधर्म आज आपण जाणून घेतले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येत जाईन. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.